पर्यंत आता शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम खात्यावर जमा होणार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत तसं आश्वासन दिलंय। पीक विम्याबाबत परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता आणि त्यावर उत्तर देताना कृषी मंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय। महासन्मान निधीचं वितरण करण्यात येणार आहे। 93,26,000 शेतकऱ्यांना निधीचं हस्तांतरण केलं जाणार आहे। 2169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली। सभा आणि विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केले गेले होते। त्या दृष्टिकोनातून मी त्यांना आश्वासन दिलं होतं की 31 मार्च पर्यंत या सर्व रकमा त्या खात्यावर जमा होतील। काल परवाच माननीय वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी फाईल सही केली आहे आणि 2555 कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले आहेत। साधारण 4-5 दिवसामध्ये विमा कंपन्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा करतील। त्यामुळे आम्ही जी कमिटमेंट केली होती ती कमिटमेंट जवळपास या ठिकाणी पूर्ण केली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आज एक महत्त्वपूर्ण आणि आनंददायी बातमी समोर आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 6व्या हप्त्याचा वितरणासाठी शासनाने अखेर हिरवा कंदील या ठिकाणी दाखवलेला आहे। आज निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार 6व्या हप्त्यासोबतच यापूर्वीच्या प्रलंबित जे देयत्वांचे वितरण करण्यासाठी 1642.98 लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। ही महत्त्वाची अपडेट आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी 6व्या हप्त्याची वैशिष्ट्ये काय असणार आहे हे बघूयात। त्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राइब करायचे आहे आणि व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर लाईक सुद्धा करायचे आहे। तर आज जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार म्हणजेच GR नुसार 6वा हप्ता डिसेंबर 2024 ते मार्च 2025 आणि यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी शासनाने 1642.98 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता या ठिकाणी अखेर दिलेली आहे। याला मंजुरी सुद्धा मिळालेली आहे। GR सुद्धा या ठिकाणी काल आपल्याला आलेला बघायला मिळालेला आहे। यापूर्वी वितरित केलेल्या निधीपैकी शिल्लक असलेले 653.50 कोटी रुपये व्यतिरिक्त हा निधी असणार आहे। म्हणजेच 653 कोटी रुपये वेगळे आणि 1642 कोटी रुपये वेगळे असे दोन या ठिकाणी निधी मंजूर या ठिकाणी करण्यात आलेले आहे। या शासन निर्णयामुळे राज्यातील जेवढे पण पात्र शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच म्हणजेच एप्रिलच्या सुरुवातीलाच किंवा 31 मार्च दरम्यान 6व्या हप्त्याचा लाभ जमा होईल। सोबतच काही कारणास्तव यापूर्वीच्या हप्त्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागले होते, म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना यापूर्वीचे हप्त्यामध्ये अडथळा किंवा ज्या शेतकऱ्यांचे हप्ते जमा झालेले नव्हते त्यांनाही या ठिकाणी प्रलंबित रकमेचा म्हणजेच जेही रक्कम तुम्हाला मिळाली नाही आहे त्या रकमेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे। यापूर्वीच्या हप्त्यांची स्थिती जर आपण बघायला गेलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंतच या ठिकाणी 5 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा हप्ता यापूर्वीच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता। तथापि काही कारणांमुळे काही लाभार्थी यापूर्वीच्या हप्त्यांपासून वंचित राहिले। त्यानंतर आता या शासन निर्णयामुळे म्हणजेच हा जो GR आलेला आहे, काल जो GR आला होता, या निर्णयामुळे अशा लाभार्थ्यांनाही त्यांच्या प्रलंबित रकमेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना हा जो हप्ता आहे हा मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा प्रलंबित हप्ता पूर्ण रकमेने या ठिकाणी मिळणार आहे। तर या ठिकाणी ही होती संपूर्ण जी नमो शेतकरीची अपडेट होती ही संपूर्ण आपण घेतलेली आहे। तर यासाठी लाभार्थ्यांना महत्त्वाची सूचना काय असणार आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वपूर्ण बाबींची नोंद या ठिकाणी घेतली पाहिजे। जसे की बँक खाते अद्ययावत ठेवा, म्हणजेच निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। त्यानंतर बँक खात्याची माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे। आधार कार्ड लिंक करा, म्हणजेच तुमचे जे या ठिकाणी बँक खाते आहे ज्यामध्ये डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ते आधार कार्डशी लिंक करून घ्या। त्यानंतर पात्रता तपासा, म्हणजेच तुम्ही बँकमध्ये जाऊन ही पात्रता सुद्धा तपासू शकता। सर्व शेतकरी या योजनेचे लाभार्थी होऊ शकत नाहीत, काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे। त्यामुळे पात्रता तपासणे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी ठरणार आहे।
त्यानंतर ई-KYC सुद्धा पूर्ण करायची आहे. PM किसान पोर्टलवर ई-KYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. परंतु ज्या शेतकऱ्यांचे बँक खात्याची ई-KYC झालेली नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून काही हप्ते सुद्धा आले नसतील किंवा येणारा जो हप्ता असणार आहे हा सुद्धा त्यांना पुढच्या हप्त्याचा लाभ सुद्धा त्यांना मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला ई-KYC करणे फारच गरजेचे आहे. त्यानंतर या योजनेची जर माहिती आपण बघायला गेलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या व्यतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते. म्हणजेच जशी आर्थिक मदत आपली जी सेंट्रल गव्हर्नमेंट आहे म्हणजेच भारत सरकारद्वारे शेतकऱ्यांना मदत दिली जाते. जसे की दरवर्षी 6,000 रुपये म्हणजेच 2,000 रुपये प्रति हप्ता मिळतात. तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा अतिरिक्त आर्थिक सहाय्य यास सारखे या ठिकाणी दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना PM किसान योजनेसाठी नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. हे या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे. ज्याही शेतकऱ्यांनी अजून नोंद केलेली नाही म्हणजेच जेही शेतकरी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी महत्वाची बाब ही आहे. या योजनेची अंमलबजावणी करताना सरकारने विशेष काळजी घेतली असून पारदर्शकता राखण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यामुळे मध्यस्थांशिवाय थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होत असते. त्यामुळे थेट शेतकऱ्यांना याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. तर ही होती संपूर्ण माहिती. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. धन्यवाद.